हे कुलाब्याचं नरिमन हाऊस अतिरेक्यांविरुद्धची सगळ्यात मोठी कारवाई, कमांडो कारवाई इथे झाली। या कमांडो कारवाईत सहभागी असलेले 2 तरणेबाण कमांडो आपल्या सोबत आहेत, अमित तिवारी आणि सचिन सुर्वे। मला सांगा, कुठे होतात तुम्ही? गन घेऊन जी तुमच्या हातात होती ती घेऊन कुठे होतात? सर्वात पहिले 26 नोव्हेंबरला मी हाजीलीला ड्युटीला होतो आणि डे वर ड्युटी करून मी घरी पोहोचलो आणि नंतर टीव्ही वरती असं माहित पडलं की आतंकवादी कारवाई सुरू आहे। तर मला लगेच इंचार्जचा फोन आला आणि ताबडतोब हेडक्वार्टरमध्ये रिपोर्ट करायला सांगितलं। मी तिथे 10 मिनिटाच्या आत पोहोचलो आणि जवळपासचे 10 कमांडो अजून पोहोचले। त्यापैकी 5 कमांडो जे होते त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट देण्यात आले आणि बोलेरो गाडीत बसून आम्हाला इथे कुलाब्या येथे आणण्यात आलं। आणि इथे म्हणजे नरिमन हाऊस आम्ही मग समोर जी बिल्डिंग दिसत आहे, कुठे ही बिल्डिंग कुठे होतात तुम्ही? मला दाखवा। या खिडकीत लेफ्ट साइडने 2 नंबरची जी खिडकी आहे त्या खिडकीतून आम्ही पोझिशन घेतली आणि समोरचा पूर्ण व्ह्यू एक मजला आम्हाला नरिमन हाऊस तुम्हाला दिसत होतं? हो, एक मजला आम्हाला पूर्ण क्लिअर दिसत होता आणि त्याच्या मागे एक बिल्डिंग आहे अजून। त्या बिल्डिंग वरती आमची दोन कमांडोज होते मागच्या बिल्डिंग। ते मागची पूर्ण हालचाल बघत होते आणि फोनवर आमच्याशी सतत संपर्कात होते। ते आम्हाला सांगत होते की या मजल्यावरती मुवमेंट आहे, त्या मजल्यावरती मुवमेंट आहे। तर त्याप्रमाणे आम्ही इथे कारवाई करत होतो आणि मी बघितलं की दुसऱ्या मजल्यावरती एक काहीतरी हालचाल करत होता आणि सतत आमच्यावर येऊन फायर करत होता। तर 2दा मी त्याला बघितला, तिसऱ्यांदा तो आला तर त्याच्यावरती मी फायर केला आणि तो आम्हाला गोळी त्याला हिट लागली। तो आम्हाला खाली पडताना दिसला, पण तो तिथेच मेला की मग नंतर मेला हे आम्हाला काही कन्फर्म माहित नाही, कारण की आम्ही 3 दिवसानंतर आतमध्ये गेलो तेव्हा सगळे मेलेले होते। मला सांगा, तुम्ही कारवाईमध्ये यापूर्वी कधी सहभागी झालाय? ही माझी पहिलीच कारवाई कमांडो ट्रेनिंग। गोळी बरोबर टार्गेटला लागली, काय वाटलं त्यावेळेला? खरं म्हटलं तर मी 2002 मध्ये नॅशनल शूटिंग मध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे 2। अच्छा, तुम्ही शूटिंग मध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे? तर मला असं वाटलं की खरा गोल्ड मेडल मी इथे घेतलेला आहे। मी आता आहे मुंबई बॉम्ब शोधक पथकाच्या क्राफर्ड मार्केट इथल्या कार्यालयात। या पथकाने या सगळ्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळेला जी कामगिरी केलेली आहे ती आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली आहे। या पथकाचे हे सगळे अधिकारी, सिनियर इन्स्पेक्टर अँथनी स्टीव्हन्स, सचिन गावडे, जे बॉम्ब इथे शहरामध्ये होते ते डिफ्यूज करण्यामध्ये, ग्रेनेड डिफ्यूज करण्यामध्ये यांनी फार मोठी कामगिरी केली आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले। सर, तुम्ही खूप मोठी कामगिरी केली, मला सांगा कसं केलं ते सगळं ऑपरेशन तुम्ही? 26 तारखेला रात्री 21:40 वाजता आम्हाला जसा कॉल मिळाला की आम्ही ट्रायडंट हॉटेल त्या ठिकाणी आम्ही गेलो। त्यावेळेस माझ्यासोबत सचिन गावडे होते, PSI शेडगे होते, पाटील होते आणि सावंत होते। तर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की एक संशयित बॅग एक ट्रायडंटच्या एंट्रन्सच्या बाजूला पडलेला आहे। तर ते बॅग एकदम डाऊटफुल वाटल्या कारणाने आम्ही ते बॉम्ब ब्लँकेट वगैरे त्याच्यावर टाकायच्या अगोदरच टाकायला आम्ही गेलो असता काही अंतरावरच ते बॉम्ब फुटला। मला सांगा, तुम्ही प्रत्यक्ष जे ऑपरेशन झालं तिथे होता डिफ्यूज करण्याचं, काय तुम्ही तिकडे करताना तुम्हाला काय, म्हणजे हे एवढं सगळं करत होता, तुमच्याकडे धोका होता, हे तुमच्या बरोबर होते तिथे, यांना काय म्हणजे तुम्ही असं काय लाईफ सेव्हिंग वगैरे काही नव्हतं, जास्त काही प्रोटेक्शन नव्हतं, काय तुमचा अनुभव होता, काय वाटत होता? नाही, हा वेळेचा जो अनुभव होता हा सगळ्यात वेगळा होता, कारण आम्ही नॉर्मली जेव्हा जातो तेव्हा इव्हॅक्युएशन झालेलं एवढे एकदम बॉम्ब तुम्ही कधी मुंबई पोलिसांनी कधी केलेले नाही। 17 बॉम्ब 17 हँड ग्रेनेड्स केले तुम्ही। आणि यावेळेला कसं होतं की आम्ही ज्यावेळेला बॉम्बच्या जवळ जात होतो त्यावेळेला बाजूनेच अतिरेकी ग्रेनेड्स फेकत होते, वरून फायरिंग होत होतं। त्या बॉम्बच्या जवळ जातानाही थोडे भीतीदायक परिस्थिती होती की वरून एखादा ग्रेनेड फेकतोय का किंवा कोणी गोळीबारी करतोय का। आणि ऑलरेडी आम्ही पहिला जो स्फोट होता तो ओबेरॉयच्या बाहेर एक झालेला होता, त्यामुळे तो किती गंभीर आहे हे आम्हाला माहित होतं। त्यामुळे ज्यावेळेला त्याच सिमिलर टाईपचे 2 बॉम्ब आम्हाला त्या ठिकाणी आढळले तेव्हा त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे आणि त्याचा परिणाम किती भयंकर आहे ह्याची आम्हाला जाणीव होती। आणि हे करत असताना जर आमच्याकडून एखादी चूक झाली असती तर आमच्याबरोबर आजूबाजूच्या शेकडो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले असते। त्यामुळे आम्हाला हे फारच सांभाळून करावं लागलं हे सगळं ऑपरेशन। केवढं मोठं काम केलंय या बॉम्बस्फोड पथकांनी आणि त्यांच्या या इमानी प्राण्यांनी, या सर्वांनी, हे आपल्याला याच्यावरून दिसू शकतं। असे हे लोक होते आणि असे हे मुके प्राणी होते म्हणून मुंबईकरांचे, हजारो मुंबईकरांचे जीव वाचलेले आहेत। या सर्वांना आपण सलाम करूया आणि या इमानी प्राण्याची पण आठवण ठेवूया।